कोर्टामध्ये महिनाभर इकडे तिकडे लपण्यासाठी कोणी कोणी मदत केली या सगळ्या अनुषंगाने पोलिसांना तपास करायचा आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील करत होते। मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी आता त्याला देण्यात आली आहे। तर कोरटकरला मदत करणाऱ्यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केली आहे। जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात। त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात तर ही थेट दृश्य आपण बघतोय कोर्टाच्या बाहेरची। खरं तर एकीकडे कोल्हापूरकर आणि शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, त्याच वेळेला आता या सगळ्या शिवप्रेमींना थोपवून धरत दुसरीकडे प्रशांत कोरटकर याला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला घेऊन पोलीस निघालेले आहेत। आपण पाहिलेलं होतं ज्यावेळेला कोर्टामध्ये त्याला हजर केलं जात होतं तेव्हा सुद्धा अशीच गर्दी त्यांनी केलेली होती। विजय केसरकर माहिती देत आहेत, आमचे प्रतिनिधी विजय। आत्ताच कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टातून घेऊन गेलेले आहेत पोलीस ठाण्याकडे। याचवेळी उपस्थित असलेल्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा आहेत त्या दिलेल्या आहेत। शिवभक्त आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आणि त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या आहेत। या ठिकाणाहून घेऊन जाताना मोठा बंदोबस्त आहे तो पोलिसांनी तैनात करण्यात आला होता। त्यावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष आहे तो या ठिकाणी केलेला आहे। त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, जे या ठिकाणी काळे शर्ट घालून आले होते आणि जोरदार घोषणाबाजी केली। त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय कारण कोर्टाचा परिसर आहे, या ठिकाणी घोषणाबाजी करू नका अशा पद्धतीची विनंती कोल्हापूर पोलीस आयुक्त या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यामिनी अगदी विजय, आपण अगदी सकाळपासून बघतोय की ज्या वेळेला प्रशांत कोरटकरला कोर्टामध्ये नेऊन पोलीस निघालेले होते तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीची मोठी गर्दी झालेली होती। अक्षरशः कोल्हापूरकरांनी पायतनांचा प्रसाद द्यायची सुद्धा निर्धार केला होता। अगदी बरोबर आहे, कोल्हापूरकरांनी या ठिकाणी निर्धार आहे तो केला होता। मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवप्रेमी एकवटले। या ठिकाणी कोर्टाच्या परिसरात देखील 2 ते 3 शिवप्रेमी या ठिकाणी आले आणि जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या दोघांनाही आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कोर्टाच्या परिसरामध्ये कुठलीही घोषणाबाजी करू नका अशा पद्धतीचं विनंती आहे ते कोल्हापूर पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। या दोघांनाही आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन जात आहेत। यामिनी अगदी अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। तर सध्याची ही दृश्य आपण बघत होतो कोल्हापूर कोर्टाच्या बाहेरची, ज्या वेळेला प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस पुन्हा एकदा पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाले तेव्हा काही शिवप्रेमी आक्रमक झालेले होते। त्या आक्रमक झालेल्या शिवप्रेमींपैकी 2 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्यांनाही घेऊन पुढे पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाल्याचं कळतंय। सध्याची ही दृश्य आपण बघतोय, प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या वेगवेगळ्या अनुषंगाने प्रशांत कोरटकरचा एकूणच तपास केला जाणार आहे। मात्र त्याच वेळेला कोल्हापूरमधले शिवप्रेमी हे आक्रमक झालेले आहेत। 28 मार्चपर्यंत प्रशांत कोरटकर याला ही कोठडी असेल। सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली होती। तर प्रशांत कोरटकरला 1 महिन्यांच्या नंतर अटक करण्यात आली आणि इतके दिवस तो नेमका कुठे होता, त्याला कोणी कोणी मदत केली, त्या सगळ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी इंद्रजित सावंत जे फिर्यादी आहेत त्यांच्या वकिलांनी म्हणजेच असीम सरोदे यांनी सुद्धा केलेली आहे। तर आज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली।